ओम भीमाशंकराय नमः. सनातन हिंदू धर्मातील श्रद्धा आणि भक्तीचा मेळा म्हणजे कुंभमेळा. महाराष्ट्राची पुण्यभूमी श्री क्षेत्र नाशिक येथे 2027 मध्ये कुंभमेळा होणार आहे. मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची जोरदार तयारी सुरू आहे. भगवान महादेव यांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर हे भाविकांच्या श्रद्धास्थानी आहे. या तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा माननीय देवेंद्रजींनी घोषित केला. राज्य शासनाने सुमारे 288.17 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आणि आज या तीर्थक्षेत्राच्या विकासाला चालना मिळाली आहे. या भव्य श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यात गर्दी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सोयी सुविधा तसेच भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक प्रत्येक बाबींचा समावेश आहे. मंदिर परिसरातील ग्रामस्थांचे व घरांचे योग्य पुनर्वसन करून मंदिर प्रांगण मोठे करण्यात येत आहे. नवीन भक्त निवास, अद्ययावत बस स्थानक, सुरक्षित पायरी मार्ग आणि पर्यटकांसाठी सुविधा विकसित केल्या जात आहेत. तसेच भीमाशंकर हे शेकरू म्हणजेच वनशेकरू आणि जैवविविधतेचं क्षेत्र असल्याने विकासात परिसराचे पर्यावरणीय संतुलन राखण्यावर भर दिला जात आहे. भारतीय जनता पार्टी आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात देव, देश, धर्म, संस्कृती संवर्धनाला प्राधान्य दिलं जात आहे. हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.